माणसाने पैसा आल्यावर कसे राहावे, नाहीतर लोक तुमच्या समोर कसे वागतात. नंबर 1, पैसा आला की सर्वात आधी माणसात काय बदल होतो. पैसा येणं ही बाहेरची गोष्ट आहे, पण त्याचा सर्वात मोठा परिणाम माणसाच्या आत होतो. माणूस आधी जो होता त्याचाच मोठा आकार पैसा तयार करतो. जो आधी नम्र होता तो अधिक शांत होतो, आणि जो आधी अहंकारी होता तो अधिक माजतो. पैसा माणसाला बदलत नाही, तर माणसाचा खरा चेहरा उघडा करतो. पैसा आल्यानंतर माणूस बोलण्याची पद्धत बदलतो, चालण्याची पद्धत बदलतो, लोकांकडे पाहण्याची नजर बदलतो. हाच बदल लोक लगेच ओळखतात. नंबर 2, पैसा आला की माणसाने सर्वात आधी काय टाळावे. पैसा आला की सर्वात मोठी चूक म्हणजे स्वतःला इतरांपेक्षा मोठं समजणं. गावात, नात्यात, मित्रात, भावकीत माणूस जर बोलण्यात बदलला, आवाजात माज आला, तर लोक बाहेरून गोड बोलतील, पण आतून शत्रूच होतील. माणसाने पैसा आला म्हणून जुन्या लोकांना कमी लेखू नये, कारण जेव्हा पैसा जातो तेव्हा हेच लोक उभे असतात. नंबर 3, पैसा आला की लोक तुमच्याकडे कसे पाहायला लागतात. पैसा आला की लोकांचे डोळे बदलतात. आधी जे तुमच्याकडे सरळ पाहायचे ते आता मोजून पाहतात. आधी जे मनमोकळं बोलायचे ते आता शब्द जपून बोलतात. काही लोक तुमच्याकडे आशेने पाहतात, काही मत्सराने, काही भीतीने, तर काही स्वार्थाने. नंबर 4, पैसा आला की लोक 2 प्रकारचे होतात. एक प्रकारचे लोक तुमच्या यशावर खरोखर आनंदी होतात. दुसरे प्रकारचे लोक बाहेरून अभिनंदन करतात पण आतून जळतात. या दोघांमध्ये फरक ओळखायला माणसाने शांत राहून निरीक्षण करायला शिकले पाहिजे. जो तुमच्या अनुपस्थितही तुमची चांगली चर्चा करतो तो तुमचा, जो समोर गोड आणि मागे विषारी तो तुमचा नाही. नंबर 5, पैसा आला की माणसाने बोलण्यात कसा बदल करू नये. पैसा आला म्हणून बोलण्यात उद्धटपणा येऊ नये. थोडक्यात, बोलणं ठीक आहे, पण तिरस्काराने बोलणं धोकादायक आहे. लोक तुम्हाला किती पैसेवाला आहात यावर नाही, तर तुम्ही त्याच्याशी कसे बोलता यावर ओळखतात. पैसा तुमचं वजन वाढवतो, पण बोलणं चुकीचं असेल तर लोक तुमचं वजन कमी करतात. नंबर 6, पैसा आला की माणसाने कपड्यांमध्ये, राहण्यात कसा समतोल ठेवावा. दिसण्यात बदल झाला तर लोकांच्या नजरा बदलतात. फार जास्त दिखावा केला तर लोकांना तुमचं यश नाही, तर तुमचा माज दिसतो. साधेपणा ठेवला तर लोक आदर करतात. साधं राहणं म्हणजे गरीब राहणं नाही, तर स्वतःवर नियंत्रण ठेवणं आहे. नंबर 7, पैसा आला की नात्यांची खरी परीक्षा सुरू होते. पैसा आला की नात्यांमध्ये अपेक्षा वाढतात. कोणी मदतीसाठी येतो, कोणी हक्क सांगायला येतो, कोणी उधारीसाठी, तर कोणी तुमचं नाव वापरायला. यावेळी माणसाने स्पष्ट भूमिका घ्यावी लागते. सगळ्यांना होकार दिला तर तुमची किंमत राहत नाही, आणि सगळ्यांना नकार दिला तर लोक शत्रू होतात. नंबर 8, पैसा आला की मदत कशी करावी. मदत करताना गाजावाजा करू नये. ज्याला मदत केली त्याला कमी लेखू नये. मदत ही उपकार नसते, ती मानवता असते. एक हात देतो, दुसरा हात लपवतो. हे सूत्र पाळलं तर लोक तुमच्याविषयी आदर ठेवतात. नंबर 9, पैसा आला की माणसाने कोणाला जवळ ठेवावे. जुने संघर्षातले लोक जवळ ठेवा. जे पैसा येण्याआधी तुमच्यासोबत होते तेच खरे. जे पैसा आल्यावरच आले त्यांच्यावर सावधान राहा. पैसा असताना सगळे जवळ असतात, पण गरजेत फक्त काहीच उरतात. नंबर 10, पैसा आला की माणसाने कोणापासून दूर राहावे. अति कौतुक करणारे लोक, नेहमी तुमच्या पैशावर चर्चा करणारे लोक, तुमचं नाव वापरून स्वतःची काम करणारे लोक, तुमच्या अपयशाची आतून वाट पाहणारे लोक. नंबर 11, पैसा आला की अहंकार का धोकादायक असतो. अहंकार माणसाला एकटा करतो. आज जे तुमच्याशी गोड बोलतात तेच उद्या तुमच्यावर हसतात. अहंकारामुळे माणूस सल्ला ऐकत नाही आणि चुकीचे निर्णय घेतो. पैसा जातो, पण अहंकारामुळे गेलेली माणसं परत येत नाहीत. नंबर 12, पैसा आला की संयम का महत्त्वाचा असतो. संयम म्हणजे गप्प बसणं नाही, तर योग्य वेळी योग्य प्रतिक्रिया देणं. लोक मुद्दाम टोमणे मारतात, उचकवतात, पाहता तुम्ही कसे वागता. जो संयम राखतो तो जिंकतो. जो लगेच प्रतिक्रिया देतो तो लोकांच्या हातात खेळतो. नंबर 13, पैसा आला की माणसाने स्वतःला कसं पाहावं. मी मोठा झालो नाही, माझी परिस्थिती बदलली ही भावना ठेवा.
मी वेगळा नाही, माझी जबाबदारी वाढली हे समजून घ्या. मी इतरांपेक्षा श्रेष्ठ नाही, मला अधिक कर्तव्य आहे हा विचार ठेवा. नंबर 14, पैसा आला की समाज तुमची परीक्षा का घेतो? लोक मुद्दाम तुमची चूक शोधतात, लोक तुमच्या बोलण्यातून अर्थ काढतात, लोक तुमच्या निर्णयावर टीका करतात. हे सगळं सहन करणं म्हणजेच खऱ्या श्रीमंतीची ओळख आहे. नंबर 15, पैसा आला की माणसाने कधी गप्प राहावं. जिथे समजून घेणारे नसतात तिथे बोलू नये. जिथे शब्द फिरवले जातात तिथे स्पष्टीकरण देऊ नये. जिथे मत्सर आहे तिथे यशाची चर्चा करू नये. नंबर 16, पैसा आला की माणसाने काय कायम लक्षात ठेवावे? पैसा आला म्हणून सगळं आपलं झालेलं नसतं. पैसा राहिला तरी लोक बदलतात, पैसा गेला तरी अनुभव राहतो, स्वभाव टिकला तर सगळं टिकतं. नंबर 17, पैसा आणि माणुसकी यांचा समतोल. पैसा माणसाला मोठं करतो पण माणुसकी माणसाला मान देऊन जाते. दोन्हींचा समतोल साधला तर समाजात प्रतिष्ठा मिळते. फक्त पैसा असेल तर भीती असते, पण माणुसकी असेल तर आदर असतो. नंबर 18, शेवटचा सर्वात महत्त्वाचा विचार. पैसा तुमच्याकडे आहे, तुम्ही पैशाकडे नाही. पैसा तुमचा गुलाम असावा, तुम्ही त्याचे नाही. लोक तुमच्या समोर कसे वागतील हे तुमच्या पैशांवर नाही तर तुमच्या वागण्यावर ठरतं. नंबर 19, पैसा आला की लोक तुमच्या चुका का शोधायला लागतात? पैसा आला की लोक तुमचं यश पाहत नाहीत, ते तुमची चूक शोधायला लागतात. आधी जी गोष्ट दुर्लक्षली जायची तीच गोष्ट आता मोठी सांगितली जाते, कारण लोकांना तुमचं मोठं होणं जड जातं. म्हणून माणसाने पैसा आला की फार जास्त बोलणं, फार जास्त हसणं, फार जास्त प्रतिक्रिया देणं टाळावं. शांत राहणं हीच खरी सुरक्षितता असते. नंबर 20, पैसा आला की माणसाने स्वतःबद्दल कमी बोलावं. स्वतःच्या पैशाबद्दल, उत्पन्नाबद्दल, मालमत्तेबद्दल बोलणं म्हणजे स्वतःच्या विरोधात पुरावा देणं. लोक तुमच्याकडून किती अपेक्षा ठेवायच्या हे तुमच्या बोलण्यावर ठरवतात. तुम्ही जितकं कमी सांगाल तितकं कमी लोक तुमच्यावर डोळा ठेवतील. नंबर 21, पैसा आला की माणसाने आपले निर्णय स्वतः घ्यावे. पैसा आल्यावर सल्ले देणारे वाढतात. प्रत्येक जण सांगतो हे कर, ते कर, इथे गुंतवणूक कर, तिथे मदत कर, पण निर्णय चुकला तर कोणी जबाबदारी घेत नाही. म्हणून पैसा आला की माणसाने ऐकावं सगळ्यांचं, पण करावं स्वतःच्या बुद्धीने. नंबर 22, पैसा आला की भावकीत अंतर का वाढतं? भावकीत पैसा आला की तुलना सुरू होते. कोणाकडे किती आहे, कोण काय करतो, कोण पुढे गेला हे मोजमाप सुरू होतं. काही लोक आनंद मानतात पण काही लोक स्वतःला कमी समजू लागतात. ही कमीपणाची भावना हळूहळू द्वेषात बदलते. म्हणून पैसा आला की भावकीत फार दिखावा करू नये. नंबर 23, पैसा आला की माणसाने सण समारंभात कसं वागावं. सण, लग्न, कार्यक्रमात पैसा असलेला माणूस सगळ्यांच्या नजरेत असतो. जिथे जर माणूस फार वरचढ वाढला तर लोकांच्या मनात कायमचा राग बसतो. साधेपणाने हसत सगळ्यांशी सारखं वागणं ही मोठी कला आहे. पैसा असूनही नम्र राहणं लोक कधी विसरत नाहीत. नंबर 24, पैसा आला की माणसाने उधारी कशी हाताळावी. पैसा आला की उधारी मागणारे वाढतात. सगळ्यांना दिली तर स्वतः अडचणीत येतो. सगळ्यांना नकार दिला तर माणूस वाईट ठरतो. म्हणून स्पष्ट नियम ठेवा. जिथे खात्री नाही तिथे मदत नाही हे ठामपणे पाळा. नंबर 25, पैसा आला की माणसाने वाणीवर का नियंत्रण ठेवावं. पैसा आल्यावर शब्द अधिक धारदार होतात. माणूस नकळत टोमणे मारतो, तुलना करतो, उपदेश देतो, पण हेच शब्द लोकांच्या मनात कायम जखम करून जातात. पैसा परत येतो पण शब्दांनी मोडलेली नाती परत येत नाहीत. नंबर 26, पैसा आला की लोक तुमची परीक्षा कशी घेतात. लोक मुद्दाम तुमच्याशी वाद घालतात. लोक मुद्दाम तुम्हाला चिडवतात. लोक मुद्दाम तुमच्याकडून अपेक्षा वाढवतात. ते पाहतात हा माणूस बदलला का नाही. जो शांत राहतो तो त्यांच्या नजरेत मोठा ठरतो. नंबर 27, पैसा आला की माणसाने कधी कठोर व्हावं. सगळीकडे गोड राहणं शक्य नसतं. काही ठिकाणी ठाम भूमिका घ्यावीच लागते, पण कठोरता ही शब्दात नसावी, निर्णयात असावी. शांतपणे घेतलेला कठोर निर्णय लोक स्वीकारतात. नंबर 28, पैसा आला की
माणसाने मित्र कसे निवडावेत. पैसा आल्यावर मित्राची संख्या वाढते, पण विश्वास ठेवण्यासारखे मित्र कमी होतात. जे मित्र तुमच्याशी पैशाबद्दल नाही तर तुमच्याबद्दल बोलतात तेच खरे. उरलेले फक्त वेळेसोबत बदलतात. नंबर 29, पैसा आला की माणसाने गर्व आणि आत्मविश्वास यात फरक ओळखावा. आत्मविश्वास म्हणजे शांतपणा, गर्व म्हणजे गाजावाजा. आत्मविश्वास नम्रता असते, गर्वात तुच्छता असते. पैसा आला की हा फरक ओळखला नाही तर माणूस एकटा पडतो. नंबर 30, पैसा आला की माणसाने स्वतःला जमिनीवर का ठेवावं. जमिनीवर राहणं म्हणजे कमी होणं नाही तर स्वतः वास्तवात राहणं आहे. आज पैसा आहे, उद्या परिस्थिती बदलू शकते, पण स्वभाव चांगला असेल तर माणसं सोबत राहतात. नंबर 31, पैसा आला की माणसाने संकटांची तयारी का ठेवावी. पैसा कायम राहत नाही, काळ बदलतो, वेळ फिरते. जो माणूस पैसा असतानाच सावधान असतो तोच पुढे सुरक्षित राहतो. दिसण्यासाठी खर्च करणं कमी करा, सुरक्षिततेसाठी खर्च वाढवा. नंबर 32, पैसा आला की लोक तुमच्याशी खोटं का बोलायला लागतात. लोक तुम्हाला खुश ठेवण्यासाठी खोटं बोलतात, तुमच्या तोंडावर सत्य बोलायला घाबरतात. म्हणून माणसाने पैसा आला की स्वतःला नेहमी योग्य आरसा दाखवणारी माणसं जवळ ठेवावीत. नंबर 33, पैसा आला की माणसाने मुलांना काय शिकवावं. मुलांशी पैसा पाहावा पण माज शिकू नये. मुलांनी सुविधा वापराव्यात पण अहंकार वाढू नये. मुलांना संघर्षाची किंमत समजावून सांगावी, नाहीतर पुढे आयुष्य त्यांना धडे देतं. नंबर 34, पैसा आला की माणसाने समाजात भूमिका कशी ठेवावी. समाजात फार पुढे जाऊन दाखवू नये पण गरज असेल तिथे मागे हटू नये. मध्यम मार्ग ठेवला तर समाजात मान टिकतो. नंबर 35, पैसा आला की माणसाने स्वतःशी प्रामाणिक राहावं. मी बदललो का. मी बोलण्यात कठोर झालो का. मी इतरांना कमी लेखतो का. हे प्रश्न स्वतःला विचारले नाहीत तर पैसा माणसाला आतून पोखरतो. नंबर 36, पैसा आला की खरी श्रीमंती काय असते. शांत झोप, स्वच्छ नाती, भीती नसलेलं मन आणि गरज पडल्यावर उभं राहणारं माणूस. नंबर 37, शेवटचा खोल विचार, पैसा आला म्हणून लोक बदलत नाहीत. पैसा आला म्हणून तुमचं खरं रूप दिसायला लागतं. लोक तुमच्याशी कसे वागतील हे तुमच्या पैशांवर नाही तर तुम्ही पैशासोबत कसे वागता यावर ठरतं. नंबर 38, पैसा आला की माणसाच्या आवाजात काय बदल होतो. पैसा आला की माणसाचा आवाज नकळत बदलतो. आधी विनंती असते, नंतर आदेश येतो. आधी सल्ला असतो, नंतर उपदेश होतो. हा बदल माणसाला कळत नाही पण समोरच्याला लगेच जाणवतो. आवाजात जर नम्रता राहिली तर पैसा असूनही माणूस स्वीकारला जातो. नंबर 39, पैसा आला की माणसाने तुलना का टाळावी. पैसा आला की माणूस स्वतःची तुलना इतरांशी करायला लागतो. मी पुढे गेलो तो मागे राहिला असा विचार मनात येतो. पण ही तुलना हळूहळू गर्वात बदलते. गर्व आला की माणूस एकटा पडतो. म्हणून तुलना नाही, फक्त कृतज्ञता ठेवा. नंबर 40, पैसा आला की लोक तुमच्याशी खोटं प्रेम का दाखवतात. काही लोक प्रेम दाखवतात कारण त्यांना फायदा दिसतो. ते तुमचं कौतुक करतात, तुमच्या प्रत्येक शब्दाला होकार देतात, पण तुमचं नुकसान होईल अशा वेळी ते गायब होतात. खरं प्रेम शांत असतं, दिखाऊ नसतं. नंबर 41, पैसा आला की माणसाने गुपित का जपावीत. पैसा, योजना, पुढचे विचार सगळं सगळ्यांना सांगू नये. आज जो ऐकतो उद्या तोच पुढे सांगतो. माणसाची ताकद ही त्याच्या शांततेत असते. जितकं कमी उघड तितकं सुरक्षित. नंबर 42, पैसा आला की माणसाने अपमान कसा सहन करावा. काही लोक मुद्दाम अपमान करतात, पाहतात तुम्ही कसे वागता. जर तुम्ही भडकला तर ते जिंकतात, जर तुम्ही शांत राहिलात तर ते त्यांचा हेतू फसतो. शांतपणे दुर्लक्ष करणं ही सगळ्यात मोठी ताकद आहे. नंबर 43, पैसा आला की माणसाने आपल्या मर्यादा ठरवाव्यात. सगळ्यांना सगळं देणं शक्य नाही, सगळ्यांसाठी वेळ नाही, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं शक्य आहे. मर्यादा ठेवल्या नाहीत तर लोक तुमचं आयुष्य वापरतात. नंबर 44, पैसा आला की लोक तुमच्यावर अवलंबून का राहायला लागतात. काही लोक स्वतःचा प्रयत्न थांबवतात. ते म्हणतात तो आहेच ना, बघेल. हळूहळू ते तुमच्यावर भार होतात. मदत करा
पण लोकांना आळशी बनवू नका. नंबर 45, पैसा आला की माणसाने कठोर निर्णय कधी घ्यावा, जिथे वारंवार फसवणूक होते, जिथे कृतज्ञता नाही, जिथे तुमच्या शांततेची किंमत नाही, तिथे कठोर निर्णय घेणं गरजेचं असतं. नंबर 46, पैसा आला की माणसाने स्वतःचं मूल्य कसं टिकवावं. तुमचं मूल्य पैशांवर नाही, स्वभावामुळे असतं. स्वभाव बदलला तर पैसा अजूनही किंमत राहत नाही. माणसाला आठवतात ते शब्द, वागणूक आणि आठवणी. नंबर 47, पैसा आला की लोक तुमच्यावर टीका का करतात. टीका ही मत्सरातून येते. टीका म्हणजे लक्ष आहे, याचं लक्षण आहे. पण प्रत्येक टीकेला उत्तर देणं गरजेचं नाही नसतं. काही टीका दुर्लक्ष करण्यासाठीच असते. नंबर 48, पैसा आला की माणसाने आपला वेळ कसा वापरावा. वेळ ही पैशापेक्षा महाग असते. पैसा परत मिळतो, वेळ नाही. म्हणून प्रत्येकाला वेळ देऊ नका. ज्याची किंमत आहे त्यांनाच वेळ द्या. पैसा आला की माणसाने स्वतःला कसं शिकवत राहावं. पैसा आला म्हणून शिकवणं थांबू नये. जग बदलतं, नियम बदलतात. जो शिकवणं थांबवतो तो मागे पडतो. ज्ञानाशिवाय पैसा टिकत नाही. नंबर 50, पैसा आला की माणसाने दुःख लपू नये. पैसा असूनही माणूस एकटा असू शकतो. दुःख पैशाने जात नाही. मन मोकळं केलं नाही तर आतून ताण वाढतो. विश्वास माणूस जवळ ठेवा. नंबर 51, पैसा आला की लोक तुमच्याशी स्पर्धा का करतात. काही लोक तुमच्यासारखं व्हायचं स्वप्न पाहतात. काही लोक तुम्हाला मागे खेचतात, प्रयत्न करतात. स्पर्धेत उतरू नका, स्वतःचा मार्ग चालत राहा. नंबर 52, पैसा आला की माणसाने साधेपणात आनंद कसा शोधावा. मोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला तर समाधान मिळत नाही. लहान गोष्टींमध्ये समाधान शोधलं तर मन शांत राहतं. साधेपणातच खरी ही श्रीमंती असते. नंबर 53, पैसा आला की लोक तुमच्यावर आरोप का करतात. लोक म्हणतात तुमच्याकडे इतकं कसं आलं. संशय निर्माण होतो. स्वच्छ वागणूक ठेवली तर काळजी नाही. वेळ सत्य दाखवते. नंबर 54, पैसा आला की माणसाने नम्रता का जपावी. नम्रता ही ढाल आहे. नम्र माणसांवर हल्ला करणं कठीण असतं. पैसा नम्रतेसोबत असेल तर आदर मिळतो. नंबर 55, पैसा आला की माणसाने आयुष्याचं मोजमाप कसं करावं. फक्त संपत्तीने नाही, नात्यांनी, शांततेने, आरोग्याने. जिथे मन शांत तिथेच यश. नंबर 56, पैसा आला की शेवटचा खोल निष्कर्ष. पैसा आला की लोक बदलत नाहीत. पैसा आला की तुमचं आयुष्य उघडं पडतं. जो स्वतःला सांभाळतो तो सगळ्यांना सांभाळतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.